संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं लक्ष ज्या घटमांडणीकडे, ज्या भाकिताकडे लागून असतं ते बुलढाणा जिल्ह्यातलं भेंडवळ गाव. भेंडवळची ही घटमांडणी कशी असते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, एक एक गड्डा केलेला असतो, त्यामध्ये एक मातीचा मटका असतो, त्यावर पुरी वगैरे ठेवलेली असते, पानविडा असतो आणि याच्या पूर्ण आजूबाजूला 18 प्रकारची सर्व धान्य असते. आता या धान्यांचं जे गणित आहे, तर काही धान्य हे संरक्षण यंत्रणा, काही धान्य हे पाऊस पाणी आणि काही धान्य हे रोगराई याचं प्रतीक मानले जाते. याच्यामध्ये तूर असेल, करडी असेल, हरभरा असेल, गहू आहे, तांदूळ आहे, त्याच्यानंतर कपाशी सुद्धा आहे. हे सर्व या ठिकाणी मांडलेलं असतं. आणि यावर रोगराई कशी पडेल, तर त्यामध्ये हे जे धान्य रचलेले असतात ना, याच्यावर ना एखादा किडा असेल, किटकोल असेल आला तर, किंवा मग हे पसरलेलं असेल, स्प्रेड झालेलं असेल, तर ते समजतात की त्याच्यावर रोगराई येईल. किंवा मग आतल्या दिशेला असेल तर भाव कमी, बाहेरच्या दिशेला असेल तर भाव जास्त, असा त्याचा अर्थ होतो. ही सर्व धान्य वेगवेगळ्या याचे प्रतीक आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी जी करडी आहे, आपण जर बघितली तर करडी थोडीशी पसरलेली आहे. हे संरक्षण खात्याचं प्रतीक आहे. म्हणजे देशाच्या संरक्षण खात्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा त्याचा अर्थ पकडला जातो आणि हे भाकितामध्ये सांगण्यात सुद्धा आलेलं आहे. सर्वात महत्वाचं, या धान्यानंतर आपण आता त्या खड्ड्याकडे जाऊ, ज्या ठिकाणी घट मांडलेला असतो. आपल्याला याच्या आतमध्ये जाता येणार नाही, परंतु मी तुम्हाला दाखवतो. त्या ठिकाणी 4 मातीची ढेकळं ठेवलेली आहेत. मातीची ढेकळं म्हणजे हे 4, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना आणि चौथा महिना, म्हणजे पावसाचे हे 4 महिने. पहिल्या महिन्यात पाऊस यावर्षी कमी सांगितलेला आहे, दुसऱ्या महिन्यामध्ये थोडा मध्यम पाऊस सांगितला आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यामध्ये पाऊस चांगला सांगितला आहे. विशेष म्हणजे हा पाऊस अतिवृष्टी सुद्धा असणार आहे चौथ्या महिन्याच्या पावसाच्या दरम्यान, हेही सांगितलेलं आहे. आणि परिणामी त्या अतिवृष्टीमुळे काही पिकांची नासाडी होऊ शकते. आता त्या ढेकळांच्या वरती एक मातीचा जो करवा ठेवतात, तर त्याच्यामध्ये पाणी असतं आणि वरती पुरी असते. त्या ठिकाणची पुरी गायब आहे. पुरी हे पृथ्वीचं प्रतीक असतं. पृथ्वीवर नैसर्गिक संकट येणार असं या ठिकाणी भाकीत करण्यात आलेलं आहे, कारण की पुरी गायब आहे. बाजूला जर आपण बघितलं तर तिथं आपल्याला पानविडा दिसेल. तर त्या पानावरची जी सुपारी आहे ती कायम आहे, म्हणजे ते देशाच्या राजाचं प्रतीक आहे. देशाचा राजा हा कायम असणार. आपण त्याला संरक्षण खात्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागणार आणि हे फार महत्वाचं प्रतीक समजलं जातं या घटमांडणीमधलं. आणि यानंतरचं जे आर्थिक गणित आहे, त्यामध्ये जी करंजी असते, करंजी या ठिकाणी फुटलेली होती, तर ती करंजी फुटल्याचं अर्थ असा होतो की देशाची आर्थिक स्थिती ही ढासळणार आहे, असं हे भेंडवळचं घटमांडणीचं भाकीत दरवर्षी वर्तवलं जातं. हे सर्व जी धान्य आहेत हे कशा ना कशाचे प्रतीक आहेत. ते ढेकळ सुद्धा प्रतीक आहेत, म्हणजे फक्त निसर्गातून घेतलेला आहे. आणि निसर्गाच्या लहरीपणाचा हा अंदाज या 350 ते 400 वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह मी मयूर निकम, झी24 तास, भेंडवळ, बुलढाणा.